अवैध दारू विषयावर संबंधित विभाग कसा तोडगा काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। मुंगळा येथील कायमस्वरूपी दारूबंदी करण्यात करिता समाजहिताचं जाण ठेवून सर्व मागण्या 30 एप्रिलपर्यंत पूर्ण कराव्यात, अन्यथा नाईलाजाने संत गाडगेबाबा व्यसनमुक्ती विचार मंचचे संयोजक अनंता कुठे व महिला पुरुष सदस्यांकडून दिला उपोषणाचा इशारा। सविस्तर वृत्त असे की मागील अनेक वर्षापासून संत गाडगेबाबा व्यसनमुक्ती विचार मंच व गावकऱ्यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी सुरू आहे। दारू विक्रेत्यांवर मालेगाव पोलिसांनी अनेक केसेस पण दाखल केल्या, परंतु मुंगळा गावातील कायमस्वरूपी दारूबंदी पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभाग अजूनही करू शकले नसून सर्व काही प्रसार माध्यमांमध्ये दररोज सदर गाजावाजा सुरू आहे। तरी मुंगळा गावात आजही सकाळपासून खुलेआम अवैध गावरानी देशी दारू विकली जात आहे। 30/4/2025 पर्यंत मुंगळा येथील कायमस्वरूपी दारूबंदी 100% करावी, तसेच मुंगळा बीटमधील सर्व पोलीस कर्मचारी दारूबंदी करण्यात अपयशी ठरेल त्याची तडकाफडकी बदली करण्यात यावी। दारूबंदी प्रतिबंधक कायद्यानुसार मुंगळा गावाचा समावेश करून मुंगळा गावातील कायमस्वरूपी दारूबंदी समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात यावी। वरील विषयावर गंभीरपणे विचार समाजहिताच्या वरील सर्व मागण्या 30 एप्रिलपर्यंत पूर्ण कराव्यात, अन्यथा नाईलाजाने संत गाडगेबाबा व्यसनमुक्ती विचार मंचचे संयोजक अनंता दौलत कुटे व सर्व सदस्य दारू पीडित माता भगिनी 8/5/2025 पासून तहसील कार्यालय मालेगाव किंवा मालेगाव पोलीस स्टेशन कार्यालयासमोर तळतळत्या उन्हाळ्यात शांततेत उपोषणाला बसतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। आता याकडे पोलीस प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग व प्रशासन काय तोडगा काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।